यानंतर बातमी आहे पुण्यातून। पुण्याचा गणेशोत्सव ध्वनी प्रदूषण मुक्त करा, डीजेवर ढोलताशांच्या संख्येवर बंदी आणा म्हणून बैठकीत आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना बैठकीत अरेरावी करून पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं होतं। मात्र अत्यंत तार्किक मुद्दे मांडत बापट हे जर धोरणात्मक पातळी प्रशासकीय निर्णय झाला नाही तर न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत। तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? तुम्हाला त्या दिवशी बाहेर काढलं, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या हक्कांचं रक्षण ज्यांनी करायला पाहिजे त्या महापौर आणि पोलिसांनीच गणेश मंडळांना मोकळीक दिली? हा, इन अ सेन्स म्हणजे ते बरोबर आहे आणि कदाचित खरं तर ते चर्चासत्र या टाईपची ती बैठक व्हायला हवी होती की उत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि नागरिकांचे प्रतिनिधी, जेणेकरून आम्ही आमची भूमिका अधिक सविस्तरपणे मांडू शकलो असतो, जी आता मला न्यूज चॅनल्सवरतीच मांडावी लागते। तिथे फार काही सविस्तरपणे मांडता आली नाही, पण दुर्दैवाने मी सशस्त्र नसल्यामुळे माझ्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर होती तिथे, आणि ते आले आणि ते म्हणले की आम्ही तुम्हाला सुरक्षा रक्षकांच्या कड्यामध्ये बाहेर घेऊन जातो, तर त्यामुळे मला ते मान्य करावं लागलं आणि दुर्दैवाने भूमिका अधिक सविस्तरपणे मांडता नाही आली। काय भूमिका आहे नेमकी तुमची या डीजे आणि या सगळ्या संदर्भामध्ये, आणि तुम्हाला स्वतःला याचा किती त्रास झालाय? कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं सहन करताय? मी पुण्यामध्ये नारायणपेठेत राहतो। ऑफकोर्स मला याचा प्रचंड त्रास होतो, कारण पुण्यामध्ये गणेशोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात पेठांमध्ये साजरे केले जातात। पण समस्या माझी एकट्याची वैयक्तिक नसून पूर्णपणे सामाजिक आहे। अनेक नागरिक वेगवेगळ्या व्यासपीठांवरून यावर आवाज उठवतातच आहेत, आणि लाऊडस्पीकरमुळे होणारा त्रास हा स्वाभाविक आहे। बाय डेफिनिशन तो लाऊडस्पीकर आहे, त्यामुळे त्याला प्रोव्हाइड केलेलं साऊंड इनपुट तो अँप्लिफाय करतो, त्यामुळे ती सार्वजनिक ठिकाणी वाजवण्याची गोष्टच नाही। तर त्यामुळे आमची ही मागणी आहे की कोणत्याही सबबीखाली सण, उत्सव, जयंती, मयंती, कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरची परवानगी पोलिसांनी अजिबात देऊ नये। ही भूमिका रॅडिकल अजिबात नाही। व्ही डी देसाई समिती 1985 साली स्थापन झालेली, पर्यावरण संरक्षण कायदा येण्याच्या अगोदर, त्यांच्याही रेकमेंडेशनमध्ये हेच सर्वप्रथम नमूद आहे। लाऊडस्पीकर हे फक्त बंदिस्त वातावरणात ऑडिटोरियम्समध्ये वाजवण्यासाठी आहेत, ओपन एअरमध्ये वाजवण्यासाठी ते नाही। तर त्यामुळे त्यांच्या परवानग्या देऊ नयेत सणा उत्सवांच्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी वाजवायला। आणि या उत्सव मंडळांचे मंडप जे आहेत ते रस्त्यावर अतिक्रमण होतील अशा पद्धतीने असू नयेत। त्यांनी मैदानामध्ये मोकळे मंडप बांधावे किंवा बांधू नये। आणि मिरवणुका ज्या आहेत त्या पूर्वी पुणे फक्त पेठांचं पुणे असताना ज्या रस्त्यांवरून मिरवणुका जात होत्या त्याच रस्त्यांवरून आता मिरवणुका काढण्याचा दुराग्रह धरू नये। अवजड वाहनांच्या वाहतुकीप्रमाणे त्यांच्या मिरवणुका सुद्धा शहराबाहेरच्या रिंग रोडनी डायव्हर्ट कराव्या। आता तुम्ही ही सगळी मागणी जी करताय, या मागणीमुळे तुमच्यावरती प्रचंड रोष आहे गणेश मंडळाचा कार्यकर्त्यांचा, आणि ते तुमच्या विरोधात टीका करतायत। तुम्हाला काही धमक्या वगैरे आल्या किंवा दमदाटीचे काही प्रकार घडतायत का? नाही, धमक्या वगैरे नाही आलेल्या। ज्या माध्यमातून मला कळलं तर त्यांनी सर्वांनी समर्थनच केलेलं दिसलं, म्हणजे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नाही, नागरिकांनी, ऑफकोर्स सजग नागरिकांनी, पण इतर अनेक नागरिकांनाही त्याचा ऑफकोर्स खूप त्रास होतोय। पण गणेश मंडळांची भूमिका विरोधात असणं स्वाभाविक आहे, पण आमच्या दृष्टीने दखल घेण्याजोगी ही गोष्ट आहे की त्यांचा युक्तिवाद काय आहे की सार्वजनिक ठिकाणी न्यूसन्स क्रिएट करण्याचं ते समर्थन कशाच्या आधारावर करतायत? तर सण उत्सव म्हणजे प्रथा परंपरा, मग प्रथा परंपरा म्हणून सती प्रथा पण चालू होती, विधवकेश्व पण चालू होतं, बहुभार्या होते, अशा अनेक अनिष्ट प्रथा होत्या ज्या कायद्याने अगदी ब्रिटिश काळातच बंद झाल्या, काही कालांतराने नंतर ब्रिटिशांच्या नंतरही बंद झाल्या। तर प्रथा परंपरा म्हणून सार्वजनिक ठिकाणी न्यूसन्स क्रिएट करण्याचं समर्थन होऊच शकत नाही। तर त्यामुळे त्यांच्याकडे तार्किक युक्तिवाद नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेची दखल घ्यावीशी मला वाटत नाही। डीजे मुक्त गणेशोत्सव किंवा ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव ही जी संकल्पना आहे ती खरंच पुणेकर चळवळीच्या रूपामध्ये प्रत्यक्षात आणू शकतील का? हा महत्वाचा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे। पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटल जवळ दुर्दैवी घटना घडली आहे। BSNLच्या चेंबरमध्ये अडकून 2 तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अमोल शिंदे आणि मनोज शिंदे असं मृत कामगारांचं नाव आहे। मध्यरात्रीच्या सुमारास घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने मदत कार्य केलं। दोघांनाही बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मृत्यूचं कारण अद्याप वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। याच चेंबरमध्ये गेल्या वर्षी 3 कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता। वारंवार घडणाऱ्या या जीवघेण्या दुर्घटनांमुळे स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। ते 2 इसम कशासाठी आले होते, कोणी त्यांना काम सांगितलेलं होतं, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत। पोलिसांच्या माहितीने आम्हाला समजलं की व्यक्ती आतमध्ये चेंबरमध्ये अटकलेला आहे। शोध मोहीम सुरू करून व्यक्ती आम्हाला तो आढळला।
त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला वर काढला. असे 2 व्यक्ती काढून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरक्षितता उपाययोजना म्हणजे ऑक्सिजनसह सेफ्टी बेल्ट, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज अशी साधनं देणं अत्यंत गरजेचं असताना तसं दिलं गेलं नाही. आणि माझं BSNL प्रशासन, महापालिका प्रशासनाचं काळबेरं जे आहे, भ्रष्टाचार, चुकीच्या पद्धतीनं कामं आणि कामगारांच्या मृत्यूचं त्यांना काही देणं घेणं, याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे आम्हाला महानगरपालिका BSNLला प्रश्न विचारायचा, रात्री काम तुम्ही लावायला कोणी सांगितलं?